च्या 2 दिवसीय कार्यकर्ता शिबिर आणि राज्य कार्यकारिणी बैठकीसाठी उपस्थित सर्वच भागातून आलेले सर्व शेतकरी बांधव नेते, खास करून आमचे मित्र ज्यांनी चळवळीत आपल्या अगदी जवानीपासून आयुष्य वाहिलेले आम्ही पाहिलं, ते आपले सर्वांचेच लाडके संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविभाऊ आणि सर्वच मान्यवर. चळवळीत काम करायचं म्हणजे एक प्रकारचं मी तर म्हणणार 70 वया की दुसरा सैनिक आहे देशाचा. पहिला सैनिक हा सीमेवर लढणाराच आहे, पण दुसरा सैनिक जर कोण असेल तर तो इथं बसलेला सर्व आहे. आणि सगळ्याच प्रकारच्या चळवळीत, केवळ आपल्याच नव्हे, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, ज्यांची परवा दिवशी द्विशताब्दी जन्मवर्ष साजरं होतंय. आपण सर्वांनी ते आपापल्या भागात साजरं करायला पाहिजे. महात्मा फुलेंनी केवळ शिक्षणावरच काम केलंच नाही, तर शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा त्या काळी प्रचंड काम केलं. शेतकऱ्यांना दिलेले कर्जाची माफी सर्वप्रथम त्यांनी केली होती. मला वाटतं तुकाराम महाराजांच्या नंतर, शिवाजी महाराजांच्या नंतर, म्हणजे तिसरी व्यक्ती आहे. अशा अनेक महापुरुष झालेत आपल्या ह्या संतांच्या भूमीत. याच संतांच्या भूमीमध्ये तुम्ही मराठवाडा आणि विदर्भाहून खास आलेले आमचे सर्व मित्र ह्या सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये 2 दिवसाचं जी काही तुम्ही इथून पुंज घेऊन जाणार आहात, ते खरोखर सगळ्यांच्यासाठी फार उपयोगी असणार आहे. मी रात्रीच म्हटलं, भाऊना पहिला मी रात्री धन्यवाद दिलो. शिबिर खऱ्या अर्थानं चांगलं झालं, कारण इथं मोबाईलला रेंजच नाही. बरोबर आहे ना सर? कारण मला माहिती आहे तुम्ही नाही, मी पण वळवळलो असतो. कुणा तर फोन आला, बागा गेला, बागेवर काहीतरी बघत बसतंय, काय जर करतंय. पण हे शिबिराचं ठिकाण असंच निवडायचं असतं. त्याला उळवळायला सध्याच मिळत आहे कार्यकर्त्याला, त्याचं मन इथं एकाग्र होतं. आणि अशा शिबिरासाठी या सह्याद्रीच्या खोऱ्यातून, आणि ठिकाण नुसतं नाही, पूर्ण पावसाचं ठिकाण आहे. इथं पावसाळ्यात तुम्ही आम्ही स्वतः थांबणार नाही, आम्ही या भागातला असून पण. आणि बॅकवॉटरला आपण आहे. हे बॅकवॉटर शेवटचं आहे कोयनेचं, त्याच्या बॅकवॉटरला आहे. कारण इथं पडणारा प्रत्येक थेंब कोयनेतून कृष्णेत जाणार आहे, कृष्णेतून सागराला मिळणार आहे. त्याच सागर रूपी क्रांतिकारी संघटनेला मी शुभेच्छा देतो. मी स्वतःही जय शिवराय किसान संघटना स्थापन संस्थापक आहे. आमचं काम मर्यादित आहे, पण आम्ही शेतकऱ्यांसाठी थांबलो नाही, चळवळीत एकत्र होतो. वयाच्या 25व्या वर्षापासून गेली 27 वर्ष चळवळीत काम करतो. परंतु काम करत असताना आम्हाला सुद्धा बाहेर पडल्यानंतर मोठ्या मोठ्या पक्षांच्या ऑफर होत्या, त्या इथं बोलायचं नाही मला. पण नाही, आम्ही डावलले. आमचे वैभवराव कांबळे साहेब त्याला पुरावे आलाय. नाही म्हटलं, आम्हाला चळवळीतच काम करू दे. प्रसंगी आम्ही निवडणुकीत एकमेकाला मदत करू, काहीतरी करू, पण नाही म्हटलं, कारण ते नाही जमणार म्हटलं. त्याचं उदाहरण असं आहे, गावात 97ला मी भाऊ, आमचं गाव मोठं आहे, त्यावेळी 7-8 हजार मतदान होतं, आता 10,000. त्यावेळी मी सरपंच होतो लग्नाच्या आधी. आणि म्हटलं तर तिथंच वाटोळ झालं. मी तुम्हाला एक संदेश देतो पहिल्यांदा. लय उळवळत असलं, त्याला किडा उळवाळायचा असला, त्याला ग्रामपंचायतला उभा करा, निवडून आणा. निवडून आले की त्याची वाट लागली, पडलं की ते परपंचाला लागते. करायचं वर या निवडणुका आपण लढवा. तो म्हणणार बा आम्ही निवडणुका लढवायच्या नाहीत का? असं नाही मला म्हणायचं. निवडणुका तर पहिल्याच लढवल्या पाहिजेत. आदरणीय शरद जोशी साहेबांची चूक काढणार नाही, कान धरून माफी पहिलाच मागतो. पण त्यांनी एकच चूक केली होती, पत्रकार मित्र, की मी आयुष्यात निवडणूक लढवणार नाही, निवडणूक लढवली तर माझ्या तोंडाला काळं फासा म्हटली होती. बरोबर आहे ना? आणि तिथंच आमचा फसलो आम्ही, म्हणून ही त्यांची चूक म्हटलं. तो चुकणारा माणूस नव्हता. जगाचं अर्थशास्त्र सांगणार, शेतीचं भारतातला पहिला माणूस. पण कुठलाही माणूस असलो भविष्यात काहीतरी चुकतोच. त्यांची ते निवडणूक लढवायची नाही म्हणजे चूक झाली. आणि मग ते खासदार झाल्यानंतर थोडं ते रिवर्सला गेले. का तर जनतेला, आपल्या जनतेचा पण कसा आहे बघा, लुटणाऱ्याने किती पण लुटावं. पण आमचा गजूभाऊ जर उद्या उभा राहिला, तुझं काम हायवे म्हणते. खरं आहे सांगतो मी. आमच्यात तर पश्चिम महाराष्ट्रात आम्हाला आता इतकं कळीचं नारद आहेत. आम्हाला म्हणतात तुम्ही चळवळच करा की, निवडणुकीत कशाला येत? कार बाबा, घटनेनं अधिकार दिलेला नाही, मग घटनेत तसं करा तर म्हटलं एकदा. खळ पोस्टर वारले आणि खळ पोस्टर, आता ते बिन लिवता झालंच.
खळ पोस्टरवाले खळ पोस्टरमध्ये जाईल. वारसा पद्धत लागू झाली राजकारणात आणि ते आपण तुम्ही आम्ही निर्माण केले. पोरग अंड्यातनं वर येत नाही तर आम्ही कुणाचा तरी जय जयकार करतोय. आणि अशा चळवळीच्या या सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये तुम्ही नक्कीच इथलं एक एक विचार, कारण या शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या भूमीतून तुम्ही आता जाणार. तुमच्याकडे होते ते असं मला म्हणाय, पण त्यांचा जास्त काळ हा भाग आहे. आणि इथून जाताना तिथं सांगायचं आहे खास करून गुवाहाटीवाल्यांना, हीच ती डोंगर आणि हीच ती झाडी ती माझ्या सह्याद्रीच्या खोऱ्यात आहे. ह्याला गुवाहाटीला जायला नाही लागत. खरं म्हणजे हे सगळं सांगत असताना तुम्हाला सांगतो,
हॅलो 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 हॅलो. आपण शेतकरी खळ्यावर ज्यावेळी मळण्या करायच्या, आता खळी बंद झालीत, पण आम्ही लहान असताना खळी होतीत. खळ्यावर यायचेत गोसावी लोक, अशी फिरणारे असायची. ती बी फिरसते. भारतात तसल्यांचीच भरती लय आहे. ही सगळी आता गोसावीच आहेत. ही फक्त कायद्यातनं चोरून काढायला लागल्यात. जे आपण निवडून देतोय ती ही वेगळी गोसावी. मग अशा पद्धतीनं आपण देणारी माणसं जर काय आवश्यक वस्तू कायद्याचा वापर कधी करा, तर खरोखर धान्य ह्याची परिस्थिती असेल, युद्धाची आणि दुष्काळी परिस्थिती असेल तर, नाहीतर आमचा शेतमाल नेंद्रमुक्त करायची मागणी आपल्याला लावून धरायला पाहिजे. यामध्ये अभ्यास करत असताना सांगलीचे बाळासाहेब कुलकर्णी होते. फार मोठी व्यक्ती होऊन गेले. यांनी चाबूक फोड आंदोलन प्रसिद्ध होतं. अशोक कामटे जे शहीद झाले होते ते सांगलीला एसपी होते भाऊ, त्यांना चपकान फोडलं. असला प्रचंड माणूस. त्यांच्या अभ्यासात आम्हाला सगळ्या माहित्या मिळाल्या. मागल्या 4 महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं, वार्धक्यानं झालं. त्यांनी मला अनेक सांगितलं, आपण गरीब काय तर आपल्याला कायद्यानंच मारलंय. म्हणून अमेरिकेमध्ये 2 कायदे आहेत, MLPP आणि LLPP. MLPP म्हणजे मार्केट लॉस प्रिव्हेंटिव्ह प्रोजेक्ट. म्हणजे काय तर तिथल्या शेतकऱ्यांनी कधी आंदोलन केलेलं ऐकलं आपण, सोशल मीडियात आहे, ऑस्ट्रेलियाच्या, इस्रायलच्या. मग आम्हाला काय कळायला लागतंय, तर पहिल्यांदा मुळाव गाव गाठला पाहिजे. कायदेच बदलायला सरकारला जोपर्यंत भाग पाडत नाही. तुम्ही आम्ही एक लढतोय. मी काल सुद्धा बोललो, त्या ताई होत्या, काय नाव त्यांच्या, त्या दिव्या ताईंना रात्री भाऊ आम्ही चर्चा केली. इथं 25-30 नवीन पोरगं एक पण याला तयार नाही. तुम्ही आम्ही सगळे. आणि मी माहिती झाली सांगतो, तुमच्या आमच्या नंतर येणार नाहीत, म्हणजे येऊ नयेत अशी भावना न, फार कमी येणार आहे. तर त्यासाठी आपणाला आपल्या मागच्या पिढीसाठी कायदे बदलायसाठी भाग पाडावं लागेल. अशा पद्धतीनं कायदे करा की आम्हाला रस्त्यावर उतरायला लागू नये. आम्ही पिकवणारी माणसं, आम्हाला पिकवू दे. आम्हाला किती आता पिकवायचं काय, हे रस्त्यावर उतरायचं. आणि तुम्ही म्हणाल मग आम्ही काय पुन्हा आपण राजकारण करायचं. एवढा वेळ राजकारणाला जीव आली, कारण राजकारण हे करायचंच आहे. कुणीही असं म्हणत आलं नाही की संघटना आणि राजकारण फालकत का, हे चूक होईल मागाजी म्हणल्याप्रमाणे. आणि म्हणून त्या MLPP म्हणजे शेतकऱ्यांनी माल पिकवला जर मार्केटला कमी आला म्हणजे भावांतर योजना, थोडक्यात तो कायदा आहे बरं का अमेरिकेत. आणि LLPP म्हणजे लँड लॉस. लँड लॉस म्हणजे दुष्काळामुळं, अतिवृष्टीनं, अन्य कशानं, रोगराईनं पिकं जर नष्ट झाली तर त्यांच्याकडे डेटा तयार असतो. तिथलं शेतकरी मात्र प्रामाणिक आहेत. असं म्हणत नाही आपण प्रामाणिक आहे, पण आपल्यात बहुतांश काय होतं, योजना आली की एकरभर जर सरकारला दाखवायचं असला आम्ही 2 एकर जाऊ. हे शेतकऱ्यांनी 100% शेतकऱ्यांनी नाही, तुम्ही मी करून काय ते होणार नाही. म्हणजे सांगायचा उद्देश काय, तिथं मागल्या 3 वर्षाचा डाटा असतो. 3 वर्षात किती उत्पादन मिळालं, त्या सरासरी एवढं उत्पादन त्यांच्या खात्यावर जमा होतं. ना पंचनामा ना काय. हो LLPP कायदा आहे अमेरिकेमध्ये. असे कायदे का आम्ही करायला सरकारला भाग पाडायचा आहे का नाही. म्हणून अशा कायद्याच्यासाठी सुद्धा आपल्याला भविष्यात लढा असं उभं करावं लागतं. म्हणून म्हटलं मग कायदेशीर मंडळ एक पाहिजे चांगलं. पॅरिटी प्राईसनुसार दर मागतोय का आम्ही. नोकरांच्या पगार पॅरिटी प्राईसनुसार मिळतात. पॅरिटी प्राईस म्हणजे समतोल भाव. अलीकडलं उदाहरण देतो, 70चं देत नाही, 70चं 2003-04 ला साधारण ऊस 1,500 रुपये टन होता आमच्याकडं. त्यावेळी माझ्या माहितीनुसार 1,500-2,000 रुपयेनंच हळद क्विंटल असावी का 1,500-2,000 रुपयेनंच कापूस असावा. आणि 1 तोळं सोनं हे 4,500 रुपये तोळा होत. म्हणजे 1 टन कापूस शिकला, 1 टन हळद विकली किंवा आमचा 1.5 टन ऊस घातला की आम्हाला 1 तोळा सोनं येत होत. महिलांनो, आज 3-3,500 रुपये ऊसाचा दर आहे. आज 50 टन ऊस घातला तर 1 तोळा सोनं येणार. ह्याला पॅरिटी प्राईस म्हटलं जातं. नोकरांचा पगारही तसाच आहे. त्यावेळी प्राध्यापकांना 4-5 हजार पगार होता, 6,000-7,000 होता, सिनियरना 8,000. म्हणजे एका प्राध्यापकाच्या पगारात 1.5 तोळा सोनं येत होतं. आजही त्यांचा पगार तसाच आहे. आता एक सोनं वाढलं म्हणून थोडं सोडून द्या, 1.5-2 लाख पगार आहे त्यांच्या, एका पगारात 1 ते 1.5 तोळा सोनं येत. मग आम्हीच काय घोडं मारलंय हो. आम्ही पण या देशाचे नागरिक आहे. आम्हाला काय हे लागू नाही, आम्हाला हे लागू झालं पाहिजे असे आपणाला आमचे सांगणे आहे. अहो सरकारला माझं सांगणं या अभ्यास शिबिराच्या रूपातून, आणि इथनं एक ठराव पण करायचे. ते ठराव सांगेन भाऊ मांडतील. सगळं गांडात तर आमच्यावरच का. कोविडमध्ये सगळे घरात दडून बसले. फक्त ह्या शेत शिवारात हा माझा बळीराजाच गेला, तवा देशाला जगाला धान्य पुरलंय.
तसंच जर आता युद्ध चालू झालं तर कोण नाही, फक्त अन्न लागणार आहे. गाड्या बंद झालं सायकलनं जाऊ, काय पर्याय करशील, चालत जाऊ, पोटाचं काय करणार आहे. म्हणून आम्हाला आपण पिकवणार नसेल तर शेवटचा उपाय आहे तो फार अवघड आहे, तो सोपा नाही, पण तो पण शेवटचा एक उपाय मी माझ्या पुस्तकात लिहिला. मी पुस्तक दिल्यात काल ठाकरे साहेबांना, एक अर्धा पुस्तक आहेत, वेगवेगळ्या भागात न्या वाचा. थोडक्यात म्हटलंय मला जे पटतंय ते असं तुमच्या बघा, कोण आईच्या पोटातनं शिकून आलेलं नसतं, कोणीतरी सांगितलेलं असतं, ऐकलेलं असतं, ते आपण पुढं सांगत जायचं असतं. म्हणून म्हटलं विद्या ज्ञान. मग असं करत असताना परवा माझा लेख वाचला असेल, टाकला मी, बावनकुळेंच्या लिहिला होता. भाऊ बावनकुळे तुमच्यामुळे शेतकरी होतील खुळे, पण मागे लागलेत घेऊन जर सुळे, तर तुम्हालाही पळून घ्यावे लागतील खुळखुळे, त्यावेळी तुम्हीच होशीला खुळे. हा लेख मी टाकला होता. कारण का झीट का आली, आम्हाला म्हणते गाडी बंगलं काय नको. हा अरे 1960 साली जगाच्या पाठीवर पिक्चर आला होता बघा, 60 सालचा पिक्चर आहे, त्यामधलं गाणं होतं, किती तंतोतंत लागू होतं बघा या सरकारला. तर त्यामधलं गाणं होतं उद्धवा अजब तुझे सरकार, त्यातलं एक चरणच धावतो, म्हणजे तुम्हालाही कळतं मी का बोलतोय ते. गाडी बंगला असणाऱ्याने कर्जमाफी नाही, नाही घोडावाल्याला पण नाही. मग त्यातलं एक चरण आहे, लबाड जोडीती इमले गाड्या, गुणवंताना मात्र झोपड्या, पतिव्रतेच्या गळ्यात दोंडा, वेशेला मनिहार देवा अजब तुझे सरकार. कारण आता देवा सरकार आहे, उद्धवाचं नाही. बरोबर आहे ना. म्हणजे कष्ट करणाऱ्याला आमच्या पश्चिम महाराष्ट्र सगळीकडेच आपण कष्ट करतो, मी पश्चिम महाराष्ट्रात कौतुक करतो असं नाही, पण आमच्यावर जरा पाणी असल्यामुळं आमच्या गावात कित्येक शेतकरी आहेत, खरोखर कधी आला तर या राहायला या. अर्धा एकरवाले आजी आहेत, पण त्यांनी दुसऱ्याच्या जमिनी खंडानं करून दुधाचा धंदा करून अर्धा एकरवाल्यांचं 30-30 लाखाचा बंगला आहेत, एकेका तर 40-40 लाखाचा बंगला आहेत, गाड्या घेऊन फिरतात, कष्टावर एक नोकरीला नाही. म्हणजे कष्टानं आम्ही घ्यायचं नाहीत गाड्या, म्हणजे आम्ही नागवच फिरावं, सरकारची इच्छा तर काय आहे. लक्षात घ्या, हे फार वेगळ्या पद्धतीने जाणार आहे. आपणाला नुसतंच भांडवून चालणार नाही, म्हणून मी म्हणतो कायदेशीर अभ्यासदृष्ट्या सगळ्यांना करावं लागेल. याप्रमाणे आता तुमचा कापूस बघा, कापूस ते 7-8 रुपयाचे वर किलो गेलेला नाही, बरोबर आहे ना. 7 कापड कसं आहे सांगा, कोणी हिशेब केलाय तुम्ही? विदर्भवाले कापड कसं किलो आहे माहिती आहे का? विदर्भवाले कोणा 7 ते 8 हजार रुपये किलो आहे कापड. कसं आहे? 7 ते 8 रुपये किलोनं कापूस घालायचा, तुम्ही दर मिळाला तर. आणि 7 ते 8 हजार रुपये किलो कापड आहे. तंबाखूवाल्यांची तीच तयार आहे, 7-8 रुपयाने तंबाखू जाते किलो. आणि सिगारेटचा जर दर काढला, तुम्ही म्हणाल प्रक्रिया उद्योगाला इतका खर्च येत नाही, 8-10 हजार रुपये किलो सिगारेट पडत, म्हणजे पॅरिटी प्राइस आली. हे सगळं आपल्याला घेऊन पुढे जायचं आहे. आणि हे करत असताना मध्यंतरी मी सांगितलं की आमच्या गजूभाऊचा माझा संपर्क असतोय, त्यांनी ज्यावेळी आंदोलन केलं आणि ते सरनाचं आंदोलन, मी कवी मनाला पण झालोय, त्यावेळी सुचलेलं मला कविता आहे खास करून, आणि माझ्या सांगतो मी 35 कविता लिहिल्यात, 35च्या 35 खास करून का कोणास ठाऊक तुमच्या आमची काहीतरी नाळ आहे पूर्वजांची, सगळ्या विदर्भ मराठवाड्यावरच आहे. भाऊ अजून 50 केल्यावर तुम्हाला बोलवणार आहे, होईल तेवढ्या सगळ्यांना, त्याचं घ्यायचं आहे. त्यातलं मगाशी म्हटलं तसं नाही तर एक दिवस व्हाल शंड, आवडला जातो फास, असं आम्हाला कृषी मंत्री भेटलं. वेळ मिळाला तर ऐकल्यास 1-2-3 कविता तर तुम्हाला ते कळल. शेतकरी जातो फासावर, कसं जगायचं सुखात, मत दिलं इकत, आता बसले ठोकत, रथावं वाटलं सरण, मर्दासारखं रडायचं. अशा कविता आहेत त्या 30-35, आणि 4 गाणी पण सुचली. आता एकदा जर तुम्ही कवी बना झालं की भाऊ लावायचे सुचतच जातं बरं का, त्यावेळी येडं होतं. आणि सगळी येडे आहे लक्षात घ्या, आपल्याला येड्यात काढतात की नाही, गावातलं म्हणा जर येडं गेलंय तिकडे, पण भावाला लक्षात घ्या, येड्यात काढलेली माणसंच भविष्यात दाड्यात सापडतात. हे नाही सापडणार गावात गावलुंगी गावसुंगी बसणारे. आणि एक दुपारच्या सत्रात एक कविता म्हणत होती, इथं म्हणण्यासारखी नाही भाऊ, सगळ्याच जरा मनोरंजन होईल झालं तर. भावानो नका शोधो आरची आपलीच आहे बर्गरची, अशाही कविता सुचल्यात. आणि ज्यावेळी सरण रचलेली बातमी टाकली गजूभाऊनी वगैरे पत्रकारांनी, मी बघितली, त्यावेळी मला ते दुःख झालं. रात्रभर बसलो, एकला कविताच पूर्ण झाली. मग बायकोला उठून म्हणून धावली, ती म्हणते आता येडं झालंयच. ती गप ऐकतेच काय, आता काय करते, पोरं लागला राहिल्यात, आता मला ह्याला सोडू तर काय करायचं.
आई बापाला शिवाय देत असली तर कोणाला ठाऊक. कारण तुमच्या आमच्यात सगळं तेच आहे. ते कविताच फक्त म्हणतो मी थांबणार आहे भाऊ. आभाळ आलं भरून, पाऊस पडला सुपान, पूर आला तुफान, पिकं गेली वाहून, पहिली पिकं वाचवून, गेली पाण्यानं सोडून, मन झालं हैराण, कसं जगायचं जीवन, रचावं वाटलं सरण. कर्जाचं झालं नाही फेडणं, जप्ती आणली बँकेनं, नोटीस लावली कोतवालानं, बोली लावली तलाट्यानं, विकत घेतली जमीन गावातल्याच सावकारानं, बोली लावून कमीन, त्यामुळं कसं जगायचं जीवन, रचावं वाटलं सरण. घराकडे गेलो गुमान, वाट पाहत होती सुमन. सुमन म्हणजे कारभारीन, कुठेतरी शेजारची सुमन ओळखाय जायची. आपली जी कारभारीन जिचं मन आपल्याविषयी चांगलं असतं तिला तिचंच मन सुमन. तुमच्या पत्नीविषयी आहे एवढं, तुमच्याविषयी कुणाचंही दुसऱ्याचं मत चांगलं नाही मुलगीत कुटुंब इतकं, म्हणून ती सुमन काव्य पंक्तीत मी जोडलंय. घराकडे गेलो गुमान, वाट पाहत होती सुमन, जमीन गेल्याचं ऐकून बसली डोकं धरून, मध्यस्थांची झाली चैन, घरदार झालं बेचैन. कारण मध्यस्थ आहेत तुमच्या आमच्या टपल्याचे सगळे अनुभव घेतोय आपण. मन झालं बेबान, त्यामुळं कसं जगायचं जीवन, रचावं वाटलं सरण. काळजीत होती सुमन, जवळ आला होता सण, घरात नव्हतं धान, काय करायचं जेवण, कोठून आणावं मागून, पोरा बाळांना घालावे आण, कोणी दारात देत नव्हतं थांबून, त्यामुळं कसं जगायचं जीवन, रचावं वाटलं सरण. कारण गरिबीत कोण थांबून देत नाही, सगळे अनुभव घेतलोय आपण. हे देणेकऱ्यांनी दारात उभं राहून त्रास दिला जाणून बुजून, त्यावेळी टपलेली जायची गिधाड. देणेकऱ्यांनी दारात उभं राहून त्रास दिला जाणून बुजून, सारखं करून मनन लागलं दारूचं व्यसन, रोज येऊ लागलो पिऊन, घेरलं चहू बाजून, त्यामुळं जगणं झालं कठीण, कसं जगायचं जीवन, रचावं वाटलं सरण. मुलीनं घातली आण, तर सगळ्यात जर कोण असेल तुम्ही मुली, कारण बायकोच आम्ही पहिलंच ऐकल्या नाही ह्यात आलोच नसतो, पण मुलगी जरा ऐकतो आपण. आणि घरातल्यांचं तुमच्या सगळ्यांचं स्वभाव एकमेकाचं माहिती असतात, त्यामुळे मुलीनं घातली आण, वाईट विचार करायचा नाही म्हणून. तुमच्या विदर्भ मराठवाड्यात जे चाललंय ना ते खरं, म्हणून मी म्हणले कुठं नाळ आहे, मला तुमच्या फार कविता चांगल्या सुचलेल्या आहेत. तर मुलीनं घातली आण, वाईट विचार करायचा नाही म्हणून, विचार केला माझ्या मनानं, मनाला आलं माझ्या उदानं, वाईट विचार दिला सोडून, तरी राहिना माझं मन, कशानं करायचं मुलीचं लगीन, त्यामुळं कसं जगायचं जीवन, रचावं वाटलं सरण. शेवटी मन हे बेभान झालंय, थांबणं झालंय, काय करणार आहे. हे सगळं आता गेलंय, जमीन होती थोडी गेल्या थोडी राहिल्या, सरळ गाठलं स्मशान, संपवायला गेलो जीवन, आडवी आली सुमन. त्याचं लक्षच होतं, ते लागलंय पळाय, काहीतरी भेबाटलंय, आता भिरमाटलंय, कुठं कुठं जाते बघाय पाहिजे. म्हणून संपवायला गेलो जीवन, आडवी आली सुमन, म्हटली घरी जाऊया गुमान, पेरणी करूया जोमान, शेतात भिजूया गामान, सुखात नांदेला अंगण, उरू सगळ्यांना पुरून, असं जगायचं जीवन, असं जगायचं असतं जीवन. आता शेवट चरण आहे, झालंय शेवट चरण. आता मुलगी आई गेली म्हणजे मुलगी मागणं पळत होतीच, मुलगी आली धावून, हळूच कानी सांगून. बघा हे सगळं वास्तवातलं कसं हृदयात नेत गेलं, कारण हे भोगत्यात सगळे म्हणत नाही पण बऱ्यापैकी. मुलगी आली धावून, हळूच कानी सांगून, सगळेच आहेत हैवान, उपयोग नाही रडून. सगळे हैवान असतात, घरात बाप नसलेल्या घरात काय कोण कसं पद्धत आहे ती माहिती आहे. सगळेच आहेत हैवान, उपयोग नाही रडून, रचायचं नाही सरण, जायचं नाही कुणाला शरण, दाखवूया आपला अभिमान, जगाला देऊ दाखवून, असं जगायचं असतं जीवन, असं जगायचं असतं जीवन. भावानो, अशा पद्धतीनं इथं आल्यानंतर काय तर माझ्याकडनं तुम्हाला द्यावं वाटलं, परिशिष्ट रद्द करा. जाता जाता दुधाचा जे 1 मिनिटाचा विषय सांगतो, थांबतो. दूधवाले पण आपण आहे. 2022-23 माहिती अधिकारात कोल्हापूर जिल्हा आमच्या दूध उत्पादकांनी म्हशीच्या दुधाचा उत्पादन खर्च 82 सांगितलाय, 22चा आहे. आणि माहिती अधिकारात आणि गायच्या दुधाचा 43. कायदा सांगतो 15% दर ज्यादा द्या सर ह्यात. तर आज गायच्या म्हशीच्या दुधाचा 100-125 रुपये लिटर पाहिजे कायद्यानं.
आणि गायच्या दुधाचा असा पाहिजे तर ते मिळत नाही. त्याच्या विरोधात सुद्धा आवाज उठवावा लागेल. इथं रविभाऊनी बोलवलं, तुमच्या सर्वांची भेट झाली, याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. ह्या शिबिरात धन्यवाद. धन्यवाद साहेब. एखाद्या विषयाच्या मागे वेडे झाल्याशिवाय परिवर्तन होत नाही असे आपल्याला महापुरुष सांगून गेलेत आणि त्याच्यामुळे हे वेडे पण एका विषयामध्ये असलंच पाहिजे. यानंतर आपल्या समोर मी आमंत्रित करतो व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आपले आमचे मित्र अनिल दादा म्हस्के यांनी